सतीश जाधव यांचा प्रश्न आहे की सर मी नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि पुढे मला UPSCची तयारी करायची आहे. त्या दृष्टीने मी आतापासूनच काय स्ट्रॅटेजी माझी असायला हवी, हा प्रश्न आहे सतीश जाधव यांचा. हा प्रश्न खूप जण विचारतात मला, अनेक मेल्स पण येतात, व्हॉट्सअप येतात आणि कॉमन प्रश्न असतो. मला लिटरली 5वीच्या मुलाच्या वडिलांनी विचारलं होतं की त्याला IAS व्हायचं, आतापासून कशी तयारी करू. तर मुळामध्ये आपण खूप चुकीच्या दृष्टीने जातोय. हे तुमचं ड्रीम मुलावरती का लादताय? मुलाचं बाळपण आहे ते एन्जॉय तर करू द्या, त्याला ग्रो करा. ज्यावेळेस ग्रो करण्याची गोष्ट म्हणजे ते फिजिकली आलं, मेंटली आलं, इमोशनली आलं. 12वी नंतर किंवा 10वी नंतर काय करायचं याच्यापेक्षा तुम्हाला जीवनामध्ये काय व्हायचं अगोदर ठरवा. IAS व्हायची चांगली गोष्ट आहे, पण IAS हा गोल नाही आहे. मी प्लस सांगतो, IAS हे फक्त माध्यम आहे. IAS जर तुम्हाला स्टेटससाठी व्हायचं असेल तर प्लीज होऊ नका. IAS जर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी व्हायचं असेल तर बिलकुल होऊ नका. तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं समाजामध्ये, पब्लिक सर्वंट म्हणून समाजाचं काहीतरी भलं करायचं तर IAS कॅन बी वन ऑफ द ऑप्शन्स, आणि चांगला ऑप्शन आहे तो. मग ते जर डोक्यात असेल तर येस, ग्रॅज्युएशनसाठी जी बेस्ट पॉसिबल डिग्री आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या लायकिंगनुसार, मग ते इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, कॉमर्स असेल, BA असेल, आर्किटेक्चर असेल, डिझाईन असेल, व्हॉटएव्हर तुमच्या लायकीची ती डिग्री चांगल्या पद्धतीनं करा. आणि ते करत असताना एक्स्ट्रा वाचन, न्यूजपेपर असतील, मॅगझिन असतील, डिबेट्स असतील, काही पुस्तक असतील, याचं वाचन चालू ठेवा. पण हे करण्याच्या अगोदर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस जर करायचं असेल तर त्यांचे क्वेश्चन पेपर अगोदर घ्या, त्याचा सिलेबस अगोदर घ्या. तो क्वेश्चन पेपर सिलेबस वाचा आणि त्या अनुषंगाने मी ग्रॅज्युएशन शिवाय काय करू शकतो. कारण ग्रॅज्युएशनमधला एक ऑप्शनल तुम्हाला तिथं घेता येतो, त्याच्यामुळे त्याची तयारी तुम्ही ग्रॅज्युएशन करताना करालच. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी करायच्यात त्या तुम्ही एक्स्ट्रा वाचनातून करायच्यात. पण सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून, जर तुम्हाला IAS व्हायचं असेल, लीडर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर डेव्हलप युअर कॅरेक्टर, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं कॅरेक्टर तुम्ही डेव्हलप करा. तुमचं कल्चर, मी जे मागं म्हटलं, हॅबिट्स, नेचर, आणि नेचर अल्टिमेटली लिड्स टू कॅरेक्टर, कल्चर. ते कॅरेक्टर डेव्हलप करा की जे कॅरेक्टरमधून कॉन्ट्रीब्युशन करण्याची वृत्ती आणि त्यासाठी झगडण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती ही जर तयार ठेवली, मग तुम्ही 12वीपासून तयार करता का ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करता हे जास्त महत्त्वाचं राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला जो गोल सेट करायचा आहे, राईट टाईम आहे. 10वी 12वी हा गुड टाईम टू सेट द गोल. पण गोल चेंज होत राहतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्या गोलच्या अनुषंगानं पहिला ह्युमन बिईंग आणि ॲज अ कॅरेक्टर म्हणून तयार व्हा. अल्टिमेटली बाकीचे तुमचे गोल अचीव होतील, त्या दृष्टिकोनातून तयार करा. पण फक्त मी परीक्षा पास होणार आणि IAS होणार असं नव्हे. माणसाला पैशाची आवश्यकता आहे, पगार आवश्यकता आहे, म्हणून मी काम करतो, हे सत्य आहे. पण फक्त पगारासाठी काम करणं किंवा पैशासाठी काम करणं योग्य नाही. मग आपल्यामध्ये जनावरांमध्ये काही फरक नाही आहे, काहीच फरक नाही आहे. तर आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, या दृष्टिकोनातून जो गोल ठेवाल त्या दृष्टिकोनातून कॅरेक्टर बिल्डिंग त्या अनुषंगाने करा आणि ते कॅरेक्टर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उतरवा. ऑटोमॅटिक तुम्हाला सक्सेस भेटेल. थँक्यू सर, अतिशय सुंदर उत्तर आपण दिलं. यानंतर एक पुढचा असा प्रश्न आहे. तसं तर प्रश्न भरपूर आले आहेत सर, पण आम्ही कंपाईल केले काही प्रश्न. प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्लॅन B ला किती महत्त्व असायला हवं? ज्यावेळेस आपण प्लॅन B ची गोष्ट करतो त्यावेळेस आपला प्लॅन A नसतो, हे मी मानतो. कारण प्लॅनिंग करतानाच आपण की 2-3 ऑप्शन जर ठेवले तर याचा अर्थ वी आर नॉट कॉन्फिडंट की आपला पहिला जो काही XYZ प्लॅन आहे तो अचीव करू. याचा अर्थ असा होतो की यू आर नॉट फर्म. याचा अर्थ असा की तुमची थिंकिंगमध्ये विकनेस आहे, तुमच्या गोलमध्ये विकनेस आहे. कोणीतरी सांगते म्हणून करायचं आहे, काहीतरी प्रलोभन आहे म्हणून करायचं आहे. जसं माझ्या बाबतीत सांगतो, मी IAS व्हायचं हे मला माहीत नव्हतं. माझ्या भावाने सांगितलं की तुला कलेक्टर व्हायचं, काही माहीत नव्हतं. मी 10वीपर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेत होतो, शेतीत जायचं, काम करायचं, शाळा करायची, जे काय नॉर्मल मुलं करतात तेच मी केलेलं. भावाने सांगितलं की बाबा करायचं आहे, हो करू. मग त्यांनी सांगितलं 11-12 सायन्स करायचं, हो केलं. मग BA करायचं, केलं. याच्यात माझं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. जे काही डिसिजन आहेत भावाचे आहेत आणि मी आज जे आहे ते भावामुळेच आहे, हेही मान्य करतो. मूळ मुद्दा असा आहे, ही झाली एक वे ऑफ थिंकिंग. मी जर वेगळ्या पद्धतीने हुशार केला असता तर 12वी नंतर मी BA का करावं? UPSC होण्यासाठी BS केलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे का? डॉक्टर होऊ नये करता येतं, कारण क्रायटेरिया ग्रॅज्युएशन आहे. इंजिनियर होऊ नये करता येतं. समजा असं गृहीत धरा की माझं UPSC झालं नसतं तर एक तर शेती करावी लागली असते ना, तर मास्तर होऊन राहावं लागलं असतं. म्हणजे मास्तरला वाईट ह्यातून बोलत नाही आहे, कारण मी लेक्चरर, मला आवडतं. आज सुद्धा जर मला
सेकंड ऑप्शन दिला तर डेफिनेट लेक्चरशिप हा विचार करतो, कारण तिथं लर्निंग खूप आहे, कॉन्ट्रीब्युशन खूप करता येतं. सगळेच कोणतंही फील्ड हे नोबल फील्ड असतं, एक खालचं एक वरचं असं नव्हे. परंतु मी माझ्या दृष्टिकोन ज्यावेळेस बघतो, मी जिथं जास्त इम्पॅक्ट करू शकतो, कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, IAS वन ऑफ द फील्ड. म्हणून असाच मी प्लॅन ए प्लॅन बी म्हणून मी सांगितलं, पहिला अटेम्प्ट प्रिलिम पास मेन्स फेल, दुसरा अटेम्प्ट प्रिलिम पास मेन्स फेल, तिसरा अटेम्प्ट प्रिलिम पास मेन्स पास, इंटरव्ह्यू दिला नो सिलेक्शन. 99-2000 वर्ष आहे. 97ला अटेम्प्ट, 96ला ग्रॅज्युएट झालो, ओव्हर कॉन्फिडंट, मी काही करू शकतो. 97 मेन्स फेल, 98 मेन्स फेल, 99 नो सिलेक्शन. मग म्हटलं यार आता 3 वर्ष झाले, MA पण झालं, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, भावावरती किती दिवस बटन ठेवायचं. प्लॅन बी. काय प्लॅन बी? MPSC करा. UPSC होत नाही ना, IAS, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर नाही डेप्युटी कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, तलाठी. मी 2000च्या परीक्षा फॉर्म भरला, 2001ला प्रिलिम झाली, 2002ला मेन्स झाली, 2003ला इंटरव्ह्यू झाले, जून 2003ला फायनल रिझल्ट आला, सिलेक्शन झालं. अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. किती वर्ष गेले? 2000, 1, 2, 3, 4 वर्ष. काय झालं? अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. ग्रेट, आपली लायकीच आहे ती. प्लॅन बी. पुढं काय? इन बिटवीन MPSCचा, कारण म्हटलं आता जोपर्यंत नोकरी भेटत नाही तोपर्यंत गॅरंटी तर पाहिजे. जसं काय म्हणजे शेवटचा अटेम्प्ट नाही जा, म्हणजे भीती काय होती, शेवटचा अटेम्प्ट फेल झालं तर काय. मग 2001-2000चे MPSC दिले, 2001 किंवा 2चा परत अर्ज आला, तो भरला, त्याची प्रिलिमच फेल. 2003ला रिझल्ट लागला. म्हणून इन बिटवीन मी MA झाल्यानंतर नेटची परीक्षा असते आपली लेक्चरशिप होण्यासाठी, ती दिली. ते नेट JRF झालं. JRF म्हणजे रिसर्च फेलोशिप. मग मी रिसर्च चालू केला पुणे विद्यापीठात, PhD. का? डबल पर्पज होता, एक PhD करता येईल, एंगेज राहता येईल, दुसरा JRF भेटेल, 5000 रुपये महिना, सेल्फ डिपेंडंट. ते चालू केलं. मग मध्ये एक लेक्चरशिपची ॲड आली, म्हणून लेक्चरशिप केली 2002-03ला. शेवटी 2003ला रिझल्ट लागला, हा क्लास 2 झालो, इकडं लेक्चरशिप होती. आता पुढे UPSC करायची का नाही करायची? करायची तर नोकरी धरून करायची का नोकरी सोडून करायची? पगार जो काय 8000 कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती लेक्चरशिप, बरेच काही असतील त्यांना बरेच वाईट. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लेक्चरशिपची पहिली बॅच आमची होती. 8000 रुपये महिन्याला, ताशिका CHB. नंतर त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे क्लॉक आवर बेसिस, CHB म्हणतात त्याला, तो हे प्रकार आला. मग 2003ला निर्णय घेतला की नाही, मला UPSCच करायची आहे, हे क्लास 2 वगैरे मी काही करू शकत नाही. आता काही ना काही म्हणलं, काही नाही पडलं तर कमीत कमी पगार तर 2 वेळेचं जेवण तर भेटणार आहे. म्हणून 2003 जूनला ते नोकरी सोडली, ते रिसर्च सोडला, अभ्यासाला लागलो. जो लेक्चर म्हणून अनुभव आला उत्तर लिहिण्याचा तो घेतला, पुढचा अटेम्प्ट दिला, सक्सेस झालो. का सांगायला तुम्हाला? प्लॅन बी काय असतो तर कलेक्टरपासून तुम्हाला तलाठ्यापर्यंत नेतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमच्यामध्ये जर कन्व्हिक्शन असेल आणि तुमच्यामध्ये तेवढे प्रयत्न करण्याची कॅपॅसिटी असेल तर जीवनाचा फक्त एकच गोल ठेवला पाहिजे आणि त्या गोलवरती चाललं पाहिजे. तर आणि तरच ती मजा येते, ते चॅलेंज येतं आणि तरच तुम्ही करता. द मोमेंट तुम्हाला ऑप्शन असला की तो सक्सेस होत नाही. उदाहरण सांगतो, आपल्या ऑनलाईन पेमेंट सिस्टम सुरू केली कुठेही. आता मी कॉर्पोरेशनला असताना नागरिकांच्या कंप्लेन हे करण्यासाठी खूप लोकांच्या असतात. पाणी येत नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, ड्रेनेज नाही, गार्डन स्वच्छ नाही वगैरे वगैरे नेहमीच येतात, कुणी बघत नाही. म्हणून मी ॲप तयार केलं. ॲपवरती खूप कंप्लेन यायला लागल्या, त्या सॉल्व्ह पण व्हायला लागल्या, पण काही होत नव्हत्या. काही लोकांनी म्हटलं की नाही मग मॅन्युअल पण चालू ठेवा, पण मॅन्युअलच्या होत नव्हत्या. बिल्डिंग परमिशन, बऱ्याच जणांना इथं बिल्डर जर कोणी असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, त्यांना अनुभव असेल. बिल्डिंग परमिशन घ्यायचं म्हणजे भव्य दिव्य काम करावं लागतं असं कोण वाटतं. मग नवी मुंबईला आम्ही चालू केलं की ऑनलाईन परमिशन द्यायचं आणि बिल्डरना आर्किटेक्टला सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थिती माझ्या ऑफिसलाच यायचं नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, असं का म्हणताय? म्हणजे तुमच्या ऑफिसला काय काम आहे, तुमचं परमिशन पाहिजे, ऑनलाईन अप्लाय करा, मी ऑनलाईन रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट करतो. तुम्हाला पहिल्या 25 डॉक्युमेंट लावलं तर मी फक्त 7च मागतोय आता. नाही नाही, म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवा. ज्या दिवशीपर्यंत मी दोन्ही ऑप्शन ठेवले एकही ॲप्लिकेशन मला ऑनलाईन आलं नाही, आणि ज्या दिवशी मी ऑफलाईन बंद केलं 100% ॲप्लिकेशन माझे ऑनलाईन सुरू झाले. ऑप्शन ठेवला की काम होत नाही, कारण हा ऑप्शन, हा नाही तो नाही तो, त्याच्या नाही त्याच्या पुढचं, काही नाही झालं तर घरी बसून तर खाईल मी.
BA काही नाही झालं तर BAला ॲडमिशन घ्यायचं. मला आठवतं माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी जिल्हा परिषद असताना त्यावेळेस एक ट्रेंड होता की 10वीची परीक्षा पास होण्यासाठी एक पर्टिक्युलर सेंटर निवडायची, तो कॉपी चालायच्या. त्या सेंटर घेण्यासाठी धडपड करायची, तिथं जायचं, ते सेंटर घेतलं की कॉपीने पास व्हायचं. 10वीनंतर D.Ed करायचं. D.Edला नंबर लागला की 100% गॅरंटी. मग D.Edला जसं नंबर लागला की ती संस्थावाले काही डोनेशन मागायचे. मग डोनेशनला पैसा नसेल तर मग मुलगी शोधायची, त्याचं लग्नाची गॅरंटी घेते, हुंडा त्याच्यात टाकायचा. शक्य झालं तर तिला पण D.Edला टाकायचं, लग्न करायचं आणि सुखी संसार. माझं हे सूत्र मी बीड जिल्ह्यातलं स्वतः बघितलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्यातलं मला माहीत नाही, पण बायांना अशी परिस्थिती असते. प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D, प्लॅन E, याला प्लॅन कसं म्हणणार तुम्ही? त्याच्यामुळं प्लॅन A, प्लॅन B याच्यावरती विश्वास ठेवू नका. प्लॅन असेल तर तो एकच असू शकतो, तो तुमचा गोल सक्सेस किंवा फेल्युअर. डिसाईड सक्सेस पाहिजे का फेल्युअर पाहिजे. प्लॅन B म्हटलं की फेल्युअर ठेवा, सक्सेस पाहिजे असेल तर फक्त सक्सेस हा गोल ठेवा आणि काम करा. यश निश्चित तुमचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मित्रांनो. आणखी 1-2 प्रश्न आहेत सर, बट त्यापूर्वी एकच एकच घेतो मी. पण त्यापूर्वी एक सूचना आपल्या सगळ्यांना देतो की आपण मघापासून, म्हणजे काही लोक तर सर 4:30 वाजेपासून या ठिकाणी बसले आहेत आणि आपण अतिशय शिस्तीत हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, आनंद घेत आहात. सर जे काही ज्ञान सांगत आहेत, त्यांचे अनुभव सांगत आहेत, ते आपण अतिशय मग्नतेने ग्रहण करत आहात, हे मी स्वतः अनुभवलं या ठिकाणी. त्यामुळे खरंच आपल्या सगळ्यांचं कौतुक. आता असंच आपल्याला शिस्तीचं प्रदर्शन निघताना दाखवायचं. जेव्हा हा कार्यक्रम संपेल, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, ज्यावेळी होईल त्यानंतर मात्र सांगितल्याप्रमाणे 3 दरवाजातून रांगेने आपल्याला बाहेर पडायचं आहे. गाड्या घेऊन जाताना देखील आपल्या गाड्यांमुळे रस्त्यांमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि तितकं मला आपल्या सगळ्यांकडनं आज अपेक्षित आहे असं वर्तन. तर त्याआधी राहिलेला सर जो 2 प्रश्न आहेत त्याला कंपाईल करून विचारतो. एक असा प्रश्न आहे की मराठी तरुण जे आहेत ते जरा थोडे नैराश्यामध्ये आहे. कोरोनाचा काळ होता, सध्या नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे, जरा विदारक चित्र आहे समाजामध्ये आणि बऱ्याच मराठी तरुणांना इंग्लिशची भीती वाटते, इंग्लिश फोबिया असतो. अशा वेळी त्यांनी प्रिलियम्सचा अभ्यास करताना किंवा MPSCचा UPSCचा अभ्यास करताना काय काळजी घ्यायला हवी, कसं प्रिपरेशन करायला हवं? 2 प्रश्न विचारले. एक लँग्वेजचा इश्यू आहे आणि दुसरा नोकऱ्याचा विषय आहे. मला वाटतं लँग्वेज मीन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे भाषा हा मेसेंजर आहे. म्हणजे एक मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, आता मी मराठीत बोलतोय, तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच एक माध्यम आहे, बाकीचे माध्यम आहे. बोलणं लँग्वेज हा एक माध्यम आहे. ती मराठी आहे का हिंदी आहे का इंग्लिश आहे का उर्दू आहे का जर्मन आहे ही काउंट करत नाही. काउंट काय करतं, तुमचा मेसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो योग्य पद्धतीनं कंप्लीट पोहोचतो की नाही हे बघायचं. मग तर परीक्षा कोणत्याही माध्यमातून द्या, इट डझंट मॅटर. मराठीतून द्या, इंग्लिशमधून द्या, पुस्तकं मराठीतून वाचा, हिंदीतून वाचा, डझंट मॅटर. मॅटर काय करतं, तुम्हाला जे कम्युनिकेट करायचं आहे समोरच्या व्यक्तीला तो मेसेज कम्प्लिटली आणि करेक्टली पोहोचतो की नाही हे मॅटर करते, त्यावरती भर द्या. मग त्याच्यामध्ये या भाषेत तुम्ही कम्युनिकेट इफेक्टिव्हली करू शकता. मी परत बोलतोय, तुम्हाला बोलताच आलं पाहिजे असं नाही. इफेक्टिव्हली कम्युनिकेशन म्हणजे काय, जे तुम्हाला सांगायचं आहे ते तिथपर्यंत पोहोचतं की नाही आणि तशाच फॉर्ममध्ये पोहोचतं की नाही हे महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याच्यामध्ये तुम्हाला हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता येईल त्या भाषेवरती अभ्यास करा, त्या भाषेतून लिहा, त्या भाषेतून बोला. त्याच्यामुळं लँग्वेज हा बॅरियर नाही. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा नाही येते, कारण मराठी माध्यम आहे, हिंदीचा आहे, आपल्या ज्या शेड्यूल लँग्वेज सगळ्यामध्ये आपल्याला भाषा देता, उत्तर देता येतं, इंटरव्ह्यू देता येतात, प्रिलिम देता येतात, त्याच्यानंतर मेन्स देता येतं. त्याच्यामुळे तो इश्यूच नाही आहे. इश्यू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग ते रिटर्नमधलं असेल तर रिटर्नमध्ये, तोंडी असेल तर तोंडीमध्ये, बोलताना असेल तर बोलण्याच्या माध्यमातून असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इव्हन घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की मला तुला काय बोलायचं तुला समजत नाही, म्हणजेच काय, तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत नाही. मी काय सांगतो तुला कळतच नाही, म्हणजेच काय, फॉल त्यांचा नाही, फॉल तुमचा आहे. तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, मेसेज पोहोचलं नाही, म्हणून त्या दृष्टीने ती रिॲक्शन येते. इमॅजिन करा, उत्तराच्या बाबतीत तेच होतं आहे. तुम्हाला जे लिहायचं आहे आणि जे लिहिता आणि जे प्रश्नातून उत्तर अपेक्षित आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर अर्थातच तुम्हाला मार्क कमी पडणार आहेत. मग ते रिटर्नमध्ये असतील नाही ते इंटरव्ह्यूमध्ये असतील. म्हणून ज्या भाषेमध्ये तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करा शकाल ती भाषा अडॉप्ट करा, त्याच्यातून अभ्यास करा, त्याच्यातून बोला, त्याच्यातून लिहा. राहिला प्रश्न नोकऱ्याचा, तर मी आता सांगितलं की नोकरी करणं म्हणजे नेमकं काय. परत जॉब, 2 वेळेचं जेवण भेटण्यासाठी पगार, तर पगार किंवा पैसे मिनिमम रिक्वायरमेंट जीवन जगण्यासाठी तुम्ही कशातून करू शकता, शेतीतून करू शकता. जसं मी आता बोलतो, काही लोक तर मला आठवतंय रोहन बरोबर बोलत असताना की त्यांनी म्हटलं की हे लाईव्ह करायचं का,
म्हणलं लाईव्ह कशाला करायचं नाही म्हणे बाकी लोकांना ऐकायचं आहे. म्हणलं ठीक आहे, मग लाईव्ह करायचं तर माझ्या फेसबुक चॅनलवर करणार, पेजवरती करणार, कशावरती करणार. तुम्ही तुमच्या नावाच्या भरपूर फेसबुक आहेत. म्हणलं किती आहेत? म्हणजे 50-60 आहेत. आता मला माहीत नाही, कारण मी पेज एकच काढलेलं आहे, फेसबुकचं पेज एकच आहे माझं. यूट्यूबवर 50-60 आहेत, माझ्या नावावरती भरपूर आहेत. मग त्याच्यावरती चालवतात, माझे भाषणं क्लिप टाकतात, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज येतात, त्यातून पैसे कमवतात. पैसे कमवायचेत ना तुम्हाला, जॉब पाहिजे, तुकाराम मुंडेच्या नावाने एक यूट्यूब चॅनल करा, किंवा कोणता ग्रेट व्यक्ती असेल त्याच्या नावाने करा, भाषणं छापा, ॲडव्हर्टाईज येईल, पैसे भेटतील. हा तुमचा गोल आहे का? नोकरी कशासाठी करायची तुम्हाला? मी असं म्हणत नाही नोकरी करू नका, सर्व्हिस करा, जॉब नका करू. तुम्ही तलाठी व्हा, तुम्ही शिक्षक व्हा, तुम्ही IAS म्हणा, तुम्ही नगरसेवक म्हणा, तुम्ही राष्ट्रपती म्हणा, तुम्ही उद्योजक बना, पण पूर्णपणे भूमिका पार पाडा, नोकरी करू नका. त्याच्यामुळे नोकऱ्या कमी आहेत हे बोलणं मला पटत नाही. का पटत नाही? येस, तुम्हाला काय होतं, तुम्ही आता झाले, तुमचं घर बसलं, तुम्हाला पगार भेटतो, ब्ला ब्ला ब्ला. येस, मी ज्यावेळेस तुमच्या दशेत होतो त्यावेळेस मी हाच विचार करायचो, अगोदर नोकरी पाहिजे. बेसिक मिनिमम गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजेत हे मान्य, हे कोणी डिनाय करत नाही, पण नोकरी त्याच्यावरती पर्याय नाही आहे. ते त्यावेळेस कळलं असं कदाचित मी वेगळ्या पद्धतीने गेला असतो. म्हणून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे विजन जे आहे, हे विजन अगोदर डिसाईड करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायचं काय नेमकं. माझा गोल हा पैसे कमवणं असू शकतो, काही वाईट नाही, चांगल्या पद्धतीने पैसे कमवा, बिलियनर बना. पैसे कमवायचेत ना, लखपती बनू नका, करोडपती बनू नका, बिलियनर, जगातला सर्वात श्रीमंत माणसापैकी मी एक आहे, पहिल्या 10 मध्ये बना. निश्चित चांगला गोल आहे, योग्य मार्गाने. पैसे कमवण्यासाठी 1000, 2000, 50,000 नोकरीच्या पाठीमागे लागतात. स्वप्न बघायचे तर काहीतरी माणसाने मोठे बघितले पाहिजेत. 50,000 नोकरीसाठी 10 वर्ष घालायचं, काय लॉजिक काय? UPSC वाले मला विचारतात 5 अटेम्प्ट द्यायचे का 7 द्यायचे? मी तर म्हणतो 2 दिले पाहिजे, आम्ही 4 दिले, चूक केली का? प्लॅन बी, तो जर प्लॅन A ठेवला असता तर कदाचित पहिलाच अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने अजून दिला असता. त्याच्यामुळे पैशासाठी नोकरी करू नका. आज विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन ॲज अ पॉवरफुल टूल, घरामध्ये बसून तुम्ही लाखो करोड रुपये कमवू शकता. त्याच्यामुळे तुमच्या तुमचा उदरनिर्वाह डेफिनेटली त्याच्यावर चालू शकतो. बी क्रिएटिव्ह, काहीतरी क्रिएटिव्ह करा, बी कॉन्ट्रीब्युटर, उद्योजक बना, पॉलिटिशियन बना, लिडरशिप करा, इन्स्पायर करा, कॉन्ट्रीब्यूट, त्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल ते करा. नोकरी करा तर ती रोल म्हणून करायचं. तलाठी करायचं तर असं मी तलाठी म्हणून काम करतोय तर गावामधलं सगळे लँड रेकॉर्ड एवढ्या अच्छा चांगल्या प्रमाणे करेल की भारताने त्याचं मॉडेल अडॉप्ट केलं पाहिजे. दिस इज व्हॉट युअर रोल शुड बी. नाही तर आला 7-12ची एंट्री घेतली, 12 लावलं, 12च्या ऐवजी याचं किंवा त्याचं नाव लावलं, यासाठी नोकरी नका करू. उद्योजक म्हणा, एंटरप्रेन्योर, इनोव्हेटिव्हनेस. नाही तर आपण इंजिनिअरिंग करतो. आता इंजिनिअरिंगचा मुळाचाच अर्थ की यू हॅव टू क्रिएट समथिंग, इंजिनियर समथिंग. क्रिएट काहीच करत नाही. मी इंजिनियर झालो, माझ्याकडे मी बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू घेतो आमच्या वेगळ्या यासाठी. मी कम्प्युटर सायन्समध्ये विचारलं त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय नाही. कम्प्युटर सायन्समध्ये ME झालेलं आहे, काय शिकला? काहीच नाही. लागलं वडिलांनी सांगितलं, इंजिनिअरिंग केली, मास्टर केली, आता नोकरी पाहिजे. अरे BE इलेक्ट्रिकल केलं, BE कम्प्युटर सायन्स केलं आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी मागतो. काय लॉजिक आहे? वेस्टेज ऑफ टाईम, एनर्जी, मनी. समवेअर द चॉईसेस हॅव गॉन रॉंग. त्याच्यामुळे नोकरी किंवा धंदा किंवा इंडस्ट्री हा विचार करू नका. थिंक तुमच्या ॲट द एंड ऑफ लाईफ तुम्हाला काय तुमच्या जीवनापासून पाहिजे, आणि जे पाहिजे त्या दृष्टीने मग पाठीमागे या, गोल सेट करून पाठीमागे या, आणि मग ते जे करणं आवश्यक आहे त्या स्टेप्स घेत चला. मग ती नोकरी असेल, जॉब असेल, इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं असेल, शेतकरी व्हायचं असेल, डू व्हॉट एव्हर इट इज. बी हॅपी, मेक अदर्स हॅपी. ॲट द एंड ऑफ द डे यू शुड बी सॅटिस्फाईड. इफ यू आर वॉकिंग ऑन दिस पाथ, हा क्वेश्चनच तुमच्या समोर येणार नाही. थँक्यू.